नमस्कार. मी ॲडव्होकेट गायत्री जामनस्कर. आपण गेल्या काही भागामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स 2005बद्दल माहिती घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण विविध कारणं बघितली की ज्याच्यामध्ये आपण डोमेस्टिक व्हायलन्स दाखल करू शकतो. तर त्याच्यातील एक कारण आहे फिजिकल ॲब्यूज. तर फिजिकल ॲब्यूज म्हणजे काय? तर फिजिकल ॲब्यूज इन्व्हॉल्व्स हर्टिंग ऑर ट्राईंग टू हर्ट अ पार्टनर बाय हिटिंग, किकिंग, बर्निंग, ग्रॅबिंग, पिंचिंग, शोविंग, स्लॅपिंग, hair pulling, beating, denying medical care, or forcing alcohol or drug use, or using other physical force. याला फिजिकल ॲब्यूज हे या कायद्याअंतर्गत म्हटलेलं आहे. तर आता आपण त्याचं मराठीत बघू की ते कसं काय फिजिकल ॲब्यूज डिफाईन करतं. तर त्यामध्ये शारीरिक छळामध्ये स्त्रीला मारहाण करणे, विशेषतः तोंडात मारणं, केस ओढणं, चावणं, तडाखा देणं, लाथ मारणं, गुद्दे मारणं, ढकलणं, लोटणं म्हणजे जोराचा धक्का देणं, अशा पद्धतीने इतर कोणत्याही प्रकारे शारीरिक त्रास, दुखापत किंवा वेदना देणारा त्रास देणं या सर्व बाबींचा शारीरिक छळामध्ये समावेश होतो. इट्स कॉल्ड अ फिजिकल ॲब्यूज. तर आता पुढील भागात अजून जी कारणं आहेत त्याच्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊ. तोपर्यंत तुम्ही कृपया चॅनल सबस्क्राईब करावं अशी एक छोटीशी इच्छा मी व्यक्त करते आणि तोपर्यंत धन्यवाद.